या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला भेटणार आहे ऑस्कर मित्रमंडळ पुणे यांनी सादर केलेला जिवंत देखावा शिवप्रताप अफझल खान वध। सादर करत आहे जिवंत देखावा शिवप्रताप अफझल खान वध। मंडळी, ही भूमी संतांची, महंतांची, शूरांची, वीरांची, या कृतार्थांच्या यथार्थ संस्कृतीचे गर्भित मतितार्थ प्राकृतात मांडणाऱ्या ज्ञानदेवांच्या अमृतातेही पैजा जिंकणाऱ्या या महाराष्ट्र देशी आई जगदंबा भवानी जिजाऊंच्या रूपानं राज्य करू लागली। जाऊन सांग तुझ्या बादशाला हे स्वराज्य आहे। इथं दारासमोरची तुळस, मंदिरांचे कळस आणि प्रत्येक स्त्रीचं चारित्र्य यांची पवित्रता एक समान। पुन्हा जर या रयतेकडे वाकड्या नजरेने पाहण्याचा प्रयत्न केलास, आमच्या तलवारीशी तुझ्या गर्दनीचा करार करू। हो काजे शारदीयेचे निवोळे, चंद्रबिंब पाळलेळे, का तेजची मूर्त बैसले आसनावरी, अशी साक्षात महाराष्ट्र धर्म रक्षणी भवानी जिजाऊंच्या रूपाने इथल्या मुलखी नांदू लागली। तिची साक्षेप समीकरणे मांडू लागली आणि तिच्या सौभाग्यशीलतेने राज्याला कौल दिला। शिवाजी महाराजांच्या रूपानं देव देश धर्माच्या रक्षणाचा खणग दिला। महाराजांनी रायरेश्वरी स्वराज्याची शपथ घेतली आणि चढ्या घोड्यानिशी त्यांनी स्वराज्याचं तोरण बांधलं। तोरणा जिंकेपर्यंत कोंढाणा सर झाला आणि मुरुंब देवाचा डोंगर राजियांचा गड झाला, राजगड। पुरंदरावर खंडेरावाचा भंडारा उधळत महाराज जुन्नरची स्वराज्य दौलत पाठीवर टाकून पुढे आले आणि थबकले, कारण त्यांच्याकडं मातेच्या ओढीनं, बहिणीच्या मायेनं, भरताराच्या प्रेमानं आणि पित्याच्या जरबेनं बघत होतं जावळीचं खोरं। ही जावळी म्हणजे जयवल्ली, चोहो बाजूंनी सुपीक, सुंदर आणि सुरेख रेखीव जावळी। वरती महाबळेश्वराकडेही जाता येतं असं जोरखोरं, जांभूळखोरं आजूबाजूने वेढलेलं आणि मग पारच्या घाटातून कोकणात उतरता येणारी जावळी।
अगदी चतुर बेटाकडून मकरंद गडामार्गे कोकणात उतरता येणारी वाट, मग आत महाराजांचा लाडका नंदा दीपाचा, जम्बू दीपाचा म्हणजे रायरीचा डोंगर म्हणजे रायगड हो. अर्थात सगळ्या बाजूंनी महसूल देणारी, स्वराज्याला किनारपट्टीपर्यंत नेऊन जोडणारी, सगळ्या घाट मार्गांनी येणारी जकात मिळवून देणारी जावळी ही खऱ्या अर्थानं स्वराज्याची सौभाग्य लक्ष्मी जयवल्लीच. महाराजांनी महाराष्ट्र देशीचा भूगोल जाणला, इतिहास पचवला, म्हणून ते राज्याचं भविष्य उभं करायला जावळीच्या खोऱ्याकडे वळाले. परंतु ज्याला महाराजांनी जावळीच्या मोऱ्यांच्या गादीवर बसवले तोच चंद्रराव महाराजांना उलट उर्मट जबाब देऊ लागला. स्वतःचे घरी मुस्तफत राजे म्हणल्यावर कोण मानितो? राजे आम्ही, आमचा देव श्री महाबळेश्वर, त्याच्या कृपेनं आम्ही जावळीचं राज्य करतो. सिंहासन खाले करून, हात रुमाले बांधून, राजे न म्हणून भेटीस येणे, अन्यथा बिमोड करू. उद्या येणार होय? आजच या. दारू गोळा मजूद आहे. निश्रेणीच्या नेसणीच्या म्हणजे अहो शिडीच्या वाटेनं जावळीत उतरलं तसा चंद्रराव पळाला. आत पार रायगडाच्या दिशेनं पळून गेला. अरे अरे बघताय काय? पळा पळा, तो शिवबा आलाय. अरे बघता काय? पळा बिगीनं. तीर पागलाय तो डोक्यानं. पळा 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 पळा. पण महाराज काय ऐकत्यात? त्यांनी बी तलवारीनं जावळी साफ केली, रायगड ताब्यात घेतला आणि जशी अशोक वाटिकेतून रामरायानं सीतामाई सुखरूप सोडवून आणली, अक्षी तसंच मोऱ्यांच्या तडाख्यातून जावळी सोडवून स्वराज्याला जोडली. पर मंडळी, अहो या समद्यावर आदिलशाही आणि वाईच्या सुभेदाराची म्हणजे अफजुल खानाची नजर होतीच की. अहो सुख काय असं लगेच येत होय? ते परवणीच्या समुद्रासारखं दुःखाचा ठिकाणा धावतंय बघा. आणि आखरी घडलं. क्या इस माबदौलत दरबार में कोई सूरमा नहीं जो उस मक्कार काफर सिवा को गिरफ्तार करके हमारे सामने ला सके? क्या इस आदिल शाही के दरबार में एक भी मर्द बचा नहीं? गर्रा अरज कुनाद सिपर्रा फजल फजला फजल फजल अजहर मल्क बजा है तस्वीर आवाज आयत के अफसल अफसल. हुजूर साहिबा, घोड़े से उतरते बगैर मैं अफजल खान मोहम्मद शाही उस सिवा को यहाँ लेकर आऊंगा, जिंदा या मुर्दा. अफजल खान जात्याच तिरपांगडा घडी निघताना आपल्या 60 बायका पाण्यात बुडवून मारत सोलापूर मार्गे खान निघाला. शिवबा, हा खान क्रूर कपटी तुमच्या दादा महाराजास, आमच्या संभाजी राजास कनकगिरीच्या लढाईत कपटानं मारणारा तो हाच राक्षस. गद्दारी ही तर याची पहचान. सुनो अफजल खान, हमें सिवा की गिरफ्तारी नहीं चाहिए, उसकी मौत चाहिए, समझे? जी जिल्लाही. नाईक, इरादा कपटाचा आहे. धरायला नवं, मारायला आलाय खान राजासनी. कोण कोण आहे? त्यो याकूत खान, त्यो समदे मार्ग धावतोय. हसन खान, अंकुश खान तुकडी धरून आहे ती, आणि खानाचा लोक फाजल खान त्यो स्वतः फौजची अगवाई करतोय. आणि आपल्यातलं प्रतापराव मोरे, नाईकजी पांढरे आणि घोरपडे बी आहे ती. आणि वकालत कृष्णाजी भास्कर म्हणून आहे.
सिवा हाथ आएगा हम तुम्हें बहुत खूब तोहफा बख्शेंगे. घोडेस्वार 12,000 राजा. पायदळ 10,000. हत्ती 85. तोफा मोठ्या तोफेवर 1200 तोफची, लहान तोफेवर 4,000. 3 साल पुरेल एवढी रसद घेऊन आलाय खान. पंत काका वकिलांना पाठवून खानाच्या फौजेतल्या सगळ्या व्यापाऱ्यांना गडावर बोलवा. प्रतापगडावर भेट मुकर्रर करा. होय राजे. खानास आम्ही प्रतापगडाच्या पायथ्याशी आणतो, काळजी नसावी. मुजरा राज. या कान्होजी काका, काय म्हणतंय खानाचं फरमान? ते म्हणतं फौजला कुमक करा, नाहीतर गोरतून कापू. मग तुमचं फरमान काय म्हणतं? राज, हे जे त्यांचं इमान आहे, नागेश्वराची आण घेऊन आम्ही आमच्या 5 लेकरांना सांगितलं बघा, या महाराष्ट्र देशी अवघ्यांनी हिम्मत धरून जमाव करून राजश्री स्वामी सन्निध राहून एक निष्ठेनं सेवा करावी. राजांचा घाम जिथं जिथं गळल तिथं तिथं रक्त सांडावं. राजांची नजर जिथं जिथं जाईल त्यो मुलूक आपला करावा. राजाचं बोट उठल त्या हरेक गनिमास कापून काढावा. राज, समध्या जेद्यांचं हेच म्हणणं आहे बघा. आमचं वतन आम्ही आमच्या जगदंबेच्या पायी आऊसाहेबांच्या पायी अर्पण करतो. कान्होजी, राज, काका, खानास म्हणावं राजा भ्याला कसतील आहे. आपल्या समोर येण्यास हिम्मत धरत नाही. आपण तो खाविंद, आपणच राजास भेट द्यावी, त्यांच्यावर मेहर नजर करावी. राजा त्याचे सारे किल्ले तख्तपोशी सकट तुमच्या पायाशी अर्पण करेल म्हणावे. काका, काही झालं तरी खानास प्रतापगडाच्या पायथ्याशी आणा. आम्हास मुठभर मावळ्यानिशी खानास धूळ चारायची आहे. भवानी मुक्त करायची आहे. देवाधिकास वैभव द्यायचे आहे. रयतेला पारतंत्र्याच्या जोखडातून मुक्त करायचे आहे. आमच्या आऊसाहेबांचे स्वप्न पूर्णत्वास न्यायचे आहे. जी राज. राजा कसदील हिम्मतच नाही. आपणास घाबरतो. आपण त्यास शहाजी महाराज साहेबांप्रमाणे पित्याच्या जागी. मी काय म्हणतो, आपण भेटीस या. एकदा राजांना भेटाच, त्यांच्या मनातली भीतीच निघून जाईल. हवं तर दोघं एक एकटं आपापल्या वकिलांच्या समवेत सशस्त्र या. हाय काय आणि नाही काय. फक्त 10 अंगरक्षक सोबत असतील, परंतु ते एकेका बाणाच्या अंतरावर उभे करूया. या कृष्णाची बंक कर, चिलखत सील करा. आमचे अमुक्त शस्त्र द्या. आऊसाहेब. शिवबा, औक्षवंत व्हा, विजयी व्हा. या राक्षसाचा निपात करा. आम्हास कुंतीचे पंक्तीस बैसवा. शंभू बाळाचे उसने फेडा. आमचा संताप वांझोटा न ठरू देणं ही तुमची जबाबदारी. हा 32 दातांचा बोकड भवानीला अर्पण करा. शिवबा. जी आऊसाहेब, काळजी करू नका. आम्ही फतेह मिळवूनच येऊ. आशीर्वाद असावा. चतुरंग वीरंग में तुरंग चढ़ी सरजा. शिवाजी जंग चेतन चलत है. भूषण भनत नाद विहद नगारन के. नदी नद मद के बरन के रलत है. साजी चतुरंग वीर रंग में तुरंग चढ़ी सरजा. शिवाजी जंग चेतन चलत है. भूषण भनत नाद विहद नगारन के. नदी नद मद के वरन के रलत है. फैल फैल खेल भैल खलक में
तैनी धूरी धारवे लगत जिमी तारा पर पारा पारा वर यो हलत है। खानास सांगा राजा भ्याला सय्यद बंडास बाहेर काढावे. सय्यद बंडा बाहेर गेल्याशिवाय येणार नाही म्हणतात असं सांगा. जी राजे, मी सांगतो. बोलो पंडित, क्या कहना चाहते हो? कहाँ है तुम्हारा सिवा? खान साहेब, तो बडा सय्यद आहे, त्यास बाहेर जाण्यास सांगावे. महाराज घाबरलेत त्याला. तो बाहेर गेल्यावरच पुढे येईन असं म्हणतात. आओ सिवा, आओ. शिवाजी शिवाजी कहते हैं, क्या वो यही है? काका, खान खान म्हणतात तो हाच का? इतना गुरूर क्यों दिखाते हो सिवा? तुम्हारे पुरखे सारे भोसले खेती बाड़ी करने वाले किसान थे. वे हमारी आदिल शाही के सिपाही थे, ये क्या भूल गए? ज्यादा गुरूर करोगे तो कुत्ते की मौत मरोगे. आचार्याचा सरदार झाला खरा, पण कुत्र्याची मैत्री करायची सवय काही जात नाही. अरे तू कोण? तुला का भ्यावं? भ्यावं ते शंभू महादेवाला, आई भवानीला, श्री रघुनाथाला. देखो सिवा, तुम तुम्हारा गैर वाका बर्ताव छोड़ के हमसे मिलो. हम बादशाह से बात करके तुम्हें दल कोकण का राजा बनाएंगे. आओ सिवा, आओ. खाने ने राजाला आलून नाही दिला. हम तका केला क्यों? खानचा अभिमान मारण्याला, खानचा अभिमान मारण्याला. कटरीचा वाद करण्याला, खरं खरं आवाज झाला. चिलखंड भरतोय अंगाला, खरं खरं आवाज झाला. चिलखंड भरतोय अंगाला. खरंचा वाद फुगा घ्या. खान गडबडला, खान गडबडला. इतक्यात महाराजाने आणि खानाचा पुरता बिमोड केला. आऊसाहेबांनी सांगितल्याप्रमाणे हा 32 दातांचा बोकड भवानीला अर्पण केला. अवघ्या महाराष्ट्र देशी आनंदी आनंद झाला. मंडळी, शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ ठरवत गनिमी काव्याने महाराजांनी खान मारला, आदिलशाही शह दिला, उभ्या हिंदुस्थानात जरब बसवली आणि आऊसाहेबांचा आशीर्वाद घेण्यासाठी प्रतापगडावर आले. भले शाबास शिवबा, आम्ही धन्य झालो. यापुढं महाराष्ट्र भवानी, दुर्ग भवानी आणि चारित्र्य भवानीवर घाव घालणाऱ्या हर एक राक्षसाचे असेच मुंडके उडवले जाईल. ऑस्कर मित्रमंडळ पुणे यांनी सादर केलेला जिवंत देखावा शिवप्रताप. संकल्पना आणि निर्मिती मंडळाचे सर्व कार्यकर्ते